आज महाराष्ट्रात 2 महिने सरकार नाहीये, पण ज्यांची गरज बाजारपेठेतनं भागते त्यांना सरकारशी काही घेणं देणं नाहीये। एकीकडे छोट्या राज्यांची मागणी वाढते, म्हणजे राज्य वेगळं पाहिजे कारण आमचेच राज्यकर्ते आम्हाला जबाबदार असावेत, पण त्याच वेळी त्यांनी काही नाही केलं ते चालेल कारण मला दिल्लीतनं सुविधा मिळतात। म्हणजे एका अर्थाने मला असं खरं वाटायला लागलं की हे जाणीवपूर्वक सरकार मारतंय कंपनी। देशी बाजारपेठ विकसित करण्यावरती आम्ही उदारीकरणानंतर सुद्धा ते लक्ष पुरवलेलं आहे। म्हणजे या बाबतीमध्ये सगळ्या आर्थिक प्रशासकांना आपण धन्यवाद दिलेच पाहिजे। 30 वर्ष चीनने हे धोरण राबवलं। आपण उत्पादन करायचं, खपवायचं तिकडे। आपण नजीकच्या काळामध्ये जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थसत्ता असेल। पहिला त्यातला फॅक्टर आहे ग्लोबलायझेशन। तुम्ही जी काही मांडणी गेल्या काही मिनिटात केली त्यात असं दिसतं की जो मध्यम वर्ग आहे किंवा उच्च मध्यम वर्ग आहे किंवा तुमच्या माझ्यासारखे लोक मध्यम वर्गातले असतील तर त्यांना सरकारकडून फार काही नकोच आहे। मार्केटमधून ते घेतात, मार्केट इकॉनॉमी आहे, आणि ज्यांना हवं आहे त्यांना केंद्राच्या योजना आहेत ज्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून उत्तम चालू आहेत। त्यामुळे हे धोरणाविषयीचे प्रश्न, इतके सगळे मुद्दे हे कुणाला हवेत असा प्रश्न तयार होतो। तर या सगळ्यामध्ये ग्लोबलायझेशन हा एक भाग, आणि तुम्हीच आमच्याच मुलाखतीत आधी उल्लेख केलेला शब्द म्हणजे मोदीनॉमिक्स की जो 2014 पासून आला, या दोन्हीचा काय इम्पॅक्ट आहे? मला असं वाटतं त्याचा इम्पॅक्ट खूप आहे। म्हणजे पहिला जो तुमचा मुद्दा आहे, म्हणजे मला ही गोष्ट अत्यंत एका अर्थाने लक्षणीय आहे। म्हणजे मी थोडा म्हणजे पहिला जो प्रश्न आहे की हे जे बदल आहेत किंवा हे जे धोरणात्मक बदल आहेत किंवा सरकारकडनं जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नसेल तर जो विचार करणारा वर्ग आहे तो याच्याबद्दल व्यक्त का होत नाही? म्हणजे त्याची गरज बाजारपेठेतनं भागते। मी उदाहरण देतो। 93 साली आपल्याला आठवत असेल की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, म्हणजे मार्चमध्ये, आणि नंतर दंगल झाली। आणि ती दंगल इतकी भयानक होती की त्यावेळी शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते आणि सुधाकर नाईक राज्यामध्ये मुख्यमंत्री होते। 13-14 दिवस मुंबई शहर बंद होतं कारण दंगलीचा आगडोम होता। त्यावेळी मुंबईमधले ज्यांना आपण ओपिनियन मेकर्स म्हणू किंवा हायर एचलन्स, एलिट समजा आजचा शब्द, अभिजन, त्यांनी एक पत्रक काढलं आणि केंद्राला अशी मागणी केली की हे जनजीवन लवकर जागेवरती आणण्यासाठी मुंबई लष्कराच्या ताब्यात द्या। यातला बाकीचा भाग आपण सोडून देऊ। याचा अर्थ हिंसक अस्थिरतेमुळे मुंबईसारखं शहरांच्या जागतिक साखळीमधलं महत्त्वाचं वित्तीय केंद्र आणि देशाची वित्तीय राजधानी ठप्प व्हावी, तिथलं जनजीवन आणि अर्थकारण विस्कळीत व्हावं, याची अस्वस्थता त्यावेळच्या समाजातनं आणि समाजातल्या विचारवंतांकडनं प्रगट झाली। आज महाराष्ट्रात 2 महिने सरकार नाहीये, पण व्यापार, उद्योग, बाजारपेठा कुठेही त्यातनं फार असमाधान निदान माध्यमांमधनं व्यक्त होत नाहीये। याचा अर्थ उदारीकरणाच्या 30 वर्षात ही पूर्ण डिकपलिंग झालंय का? की शासन नावाची जी संस्था आहे तिचे आम्हाला काही घेणं देणं नाहीये। हे कुणाचं आहे? हे तुमच्या माझ्यासारखेच आहे की जो नवमध्यम वर्ग उदारीकरणाचे त्याला सगळे लाभ मिळालेले आहेत, त्याला गरज नाहीये शासन आहे का नाही। ही मला असं वाटतं एक म्हणजे आपल्या सामाजिक स्थिती म्हणजे वातावरणाच्या दृष्टीने सुद्धा भयानक परिस्थिती आहे। म्हणजे भयानक मी का म्हणतोय की ठीक आहे पोलीस नसे नका, माझ्या सोसायटीमध्ये गार्ड आहे, नसे नका पाणी पुरवठा, मी टँकर मागवतोय, लोड शेडिंग आहे ना, मी इन्व्हर्टर बसवलाय। ही जी परिस्थिती आहे ना इथे कुठेतरी म्हणजे पुन्हा हा प्रश्न पुन्हा अनेक लोक याला हसतील किंवा म्हणतील हा जुना मुद्दा आहे, पण 19व्या शतकातला मध्यम वर्ग आणि 21व्या शतकातला मध्यम वर्ग आणि त्या मध्यम वर्गाची बाकीच्या समाजाची असणारी जी भावनिक नाळ आहे ती कुठेतरी उदारीकरणामुळे खंडित होते का? म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये माझी गरज बाजारपेठेतनं भागते ना, मग शासन नावाची संस्था आहे का नाही? असेल तर ती किती परिणामकारक आहे आणि तिची धोरणं व्यापक समाजाच्या गरजांशी सुसंवादी आहेत का नाही याच्याबद्दल मला काही देणं घेणं नाही। ही परिस्थिती मला एक समूह म्हणून भीतीदायक वाटते। दुसरा परिणाम, आता तुमचा दुसरा प्रश्नाचा जो भाग आहे की याचा परिणाम जे घटक शासकीय सेवांवरती अवलंबून आहेत ते अपरिहार्य, ते हातभाला येतो।
म्हणजे मी का म्हणतोय, उदाहरण घेऊ आपण. सगळ्या शहरांमधला अनुभव असा आहे की महानगरपालिकांच्या शाळा अनेक अडचणीमध्ये आहेत. तिथे कोण जातं? तिथे स्थलांतरित जातात. कष्टकरी वर्गातली मुलं तिथे जातात. त्या मुलांच्या आईवडिलांना पत्ताच नाही आहे की त्या शाळेतल्या शिक्षणाची गुणवत्ता काय आहे. त्यांना बिचारांना आपलं पोर शाळेत जातं याचं समाधान आहे. तिथे सुशिक्षित वर्गाची जबाबदारी नाही आहे की त्या शाळांचा दर्जा सुधारायला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती दबाव आणला पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतोय की ज्यांची गरज बाजारपेठेतनं भागते त्यांना सरकारशी काही घेणं देणं नाही आहे. हे एक समूह म्हणून चिंतात्मक बाब आहेच. पण जे ह्या म्हणजे विकासाच्या प्रक्रियेमधनं वगळले गेलेले जे घटक आहेत आणि जे त्यांच्या मूलभूत गरजांसाठी शासन संस्थेवरती अवलंबून आहेत, त्यांना तरी तो उत्तम सेवा त्या सुविधांमधनं मिळाव्या याच्यासाठी आपली जबाबदारी आहे का नाही, ती आपण पाळतोय का. आणि तुमचा तिसरा मुद्दा जो आहे की अशा परिस्थितीमध्ये जर म्हणजे हे डिकपलिंग किती भयानक आहे की मी शहराचा नागरिक असेल तर मला नगरसेवकाचं तोंड न बघूनही माझं भागतंय. मी राज्याच्या पातळीवरती 2 महिने सरकार निष्क्रिय असतं तरी माझं काही बिघडत नाही आहे. केंद्रात सगळं नीट चाललं आहे ना. केवळ म्हणजे मला मानसिक आधार सुशिक्षित की नाही, केंद्र व्यवस्थित चाललं आहे, देश व्यवस्थित चालला आहे. आणि तुमचा जो मुद्दा आहे की थेट लाभ ज्या घटकांना शासन संस्थेकडनं अपेक्षित आहेत त्यांना ते स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं पण मिळत नाही आहेत, राज्याकडनं पण मिळत नाही आहेत, ते केंद्राकडनं मिळत आहेत. हे मला असं वाटतं एकूण राजकीय प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा भयावह का आहे, कारण ही प्रवृत्ती केंद्रीकरणाची दिशा स्पष्ट करते. मग आम्ही विकेंद्रीकरणाचा आग्रह का धरतो? म्हणजे ही मला असं वाटतं ही खूप हा विरोधाभास आपल्याला जाचत कसा नाही की एकीकडे छोट्या राज्यांची मागणी वाढते की का, कारण जितकं राज्य मोठं तितकं स्थानिकांचा राज्यकर्त्याशी संबंध विरळ होतो. गडचिरोलीतल्या माणसाला 2 दिवस मुंबईला यायला लागतात, म्हणून विदर्भाचं वेगळं राज्य हवं. म्हणजे राज्य वेगळं पाहिजे कारण आमचेच राज्यकर्ते आम्हाला जबाबदार असावेत. पण त्याच वेळी त्यांनी काही नाही केलं ते चालेल कारण मला दिल्लीतनं सुविधा मिळतात. याचा अर्थ आम्ही भाषा कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची करतोय, पण प्रत्यक्षातली व्यवहारातली वाटचाल ही सत्तेच्या केंद्रीकरणाकडे आहे. ही परिस्थिती म्हणजे ह्याचा पुन्हा म्हणजे धोरणाशी संबंध कुठे येतो की मग मला माझ्या शहरातली पाणी व्यवस्था सुधारायची असेल तर मला केंद्राच्या निधीवरती अवलंबून राहावं लागावं. हे मला असं वाटतं कुठल्याही म्हणजे जिथे ज्याला आम्ही संघराज्यात्मक पद्धती म्हणतो त्याच्या प्रकृतीला हे हितावं आहे का. आणि आम्ही आमचं परावलंबन का वाढवून घ्यायचं. म्हणजे शेवटी ग्रामपंचायत सदस्य का मला जबाबदार आहे का मला रोज भेटतो येतो. म्हणजे विकेंद्रीकरणाची आम्ही जे आग्रह धरतो त्याला इकॉनॉमिक लॉजिक हे आहे की स्थानिक गरजा, स्थानिक साधनसामग्री ही स्थानिक लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून स्थानिक समस्यांवरती ते चांगला उपाय शोधून काढतील. म्हणून आम्ही राज्य वित्त आयोग स्थापन करतो की त्यांच्याकडे पैसा गेला पाहिजे. हे करत असताना आम्ही जर आमचं अवलंबन केंद्रावरती ठेवायला लागलो तर हा पूर्णपणे विरोधी प्रवाह आमचा चाललेला आहे. हे मला नाही वाटत आणि हे कधीच पुरं पडणार नाही. म्हणजे त्याचा शेवटी म्हणजे एका व्यापक अर्थाने याचा अर्थ असा होतो की आम्हाला राजकीय स्वायत्तता हवी आहे, पण त्या राजकीय स्वायत्ततेचा जो पायाभूत आधार आहे वित्तीय स्वायत्तता ती आम्ही गमावून बसतोय. आणि हे कळतच नाही आपल्याला की झालं आमचं जे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड छोटी राज्य झाली, आज त्यांना त्यांच्या एकूण महसुलामध्ये केंद्राचा वाटा किती आहे. म्हणजे आपल्याला अशी अवस्था हवी का मग की छोटी राज्य आहेत, राजकीय स्वातंत्र्य आहे, पण पूर्णपणे वित्तीय परावलंबन आहे किंवा बहुतांश वित्तीय परावलंबन आहे, केंद्राकडनं पैसे आले तर मिळतच नाही पैसा आम्हाला. हे हवं आहे का आपल्याला. आणि यातले जे धोके आहेत हे कुणीच का मांडत नाही. हा म्हणजे फक्त हा शेवटचा मुद्दा म्हणजे पुन्हा धोरणाशी काय येतो. आपण 2003 साली जे त्याला आम्ही फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट असं त्याचं भारगतचं नाव आहे की चिदंबरम तेव्हा केंद्रामध्ये अर्थमंत्री होते, त्याला आम्ही राजकोषीय मध्यम मुदतीचं धोरण असं मराठीमध्ये म्हणतो. हे
दरवर्षी अर्थसंकल्पाबरोबर सादर करणं म्हणजे विधानसभेच्या आणि संसदेच्या पटलावर हे बंधनकारक आहे त्या कायद्यान्वये. त्याच्यामध्ये राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने राज्याचं उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे, तूट किती आहे, कर्ज किती आहे याचा गोषवारा देऊन त्यातला जो विसंवाद आहे किंवा त्यातली जी शबलता आहे ती दूर करण्यासाठी पुढच्या 5 वर्षात किंवा 2 वर्षात आम्ही काय पावलं उचलणार आहोत याचं विवरण त्या दस्तऐवजामध्ये देणं अपेक्षित आहे. किती लोक ते बघतात किंवा विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा होते का की आज आम्ही असं म्हणतो की जवळपास 20% राज्य उत्पन्नाच्या 20% कर्ज आहे. हे कर्ज आम्ही कसं दूर करणार आहोत. जर आमच्या एकूण महसुली खर्चापैकी तुमचा विश्वास बसताना 54% खर्च हा सरकारी नोकऱ्यांचे पगार, त्यांचं पेन्शन आणि पूर्वी घेतलेल्या कर्जावरचं व्याज, नॉन महसुलीपैकी. हो नाही महसुली म्हणतोय मी, महसुलीपैकी म्हणजे एकूण महसुली जमा जी आहे किंवा एकूण महसुली खर्च म्हणू आपण, महसुली खर्चापैकी या 3 गोष्टींवरती 54 रुपये आमचे खर्च होत आहेत. बरोबर आहे. मग हे कसं आपण सांभाळायचं आहे आणि ह्याच्या संदर्भामध्ये ते जे मध्यम मुदतीचं राजकीय कोषीय धोरण आहे त्याच्या सरकारने काही दिशा सांगितली का. हे ना संसदेत चर्चा होत ना विधानसभेमध्ये होत. दुर्दैवाची गोष्ट आहे की आमची माध्यमं पण हा प्रश्न विचारत नाहीत. बरं हे सगळे डॉक्युमेंट्स पब्लिक डोमेनमध्ये आहेत, हे का नाही आपल्याकडे होत. म्हणजे कुठेतरी हे जे अर्थकारण आणि राजकारणातला हा जो विरळ होतोय संबंध आणि त्याला कुठेतरी खतपाणी या एकूण राजकीय बदलता जो अवकाश आहे त्यातनं जे मिळतं आहे त्याची व्यापक स्तरावरती जो ऱ्हास अर्थकारणाच्या प्रकृतीचा होतो आहे त्याचे फटके बसतात ना आम्हाला. फक्त त्याचा संबंध ह्या गोष्टीशी आहे. हे म्हणजे मला सांगा ना 18 तास लोडशेडिंग, रोजगार निर्मिती होत नाही, शहरांमधलं बकालीकरण, वाहतुकीची कोंडी, हे सगळे कशाचं लक्षण आहे. हे ह्या व्यापक चित्राचे स्थानिक पडसाद आहेत. फक्त मी म्हणतोय त्याप्रमाणे या पद्धतीने आपण थोडं आस्थेवाईकपणे आपल्या अर्थकारणाकडे बघणं आणि याचा संबंध व्यापक अर्थाने राजकीय व्यवस्थेशी आणि त्या राजकीय व्यवस्थेमध्ये गेल्या 30 वर्षात जे बदल झालेत आणि ज्या पद्धतीची राजकीय समीकरणं इथे तयार होत आहेत त्याचाशी संबंध आहे का. हा खरं म्हणजे खरं सांगायचं आता हे मी म्हणजे अतिक्रमण करणं अनुचित आहे. हा खरा राजकीय पंडितांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर अर्थकारणाचा संबंध आहे. फक्त दुर्दैवाने म्हणजे हा शेवटचा मुद्दा म्हणतो, दुर्दैवाने जे आघाडीचे राजकीय पंडित आहेत, मी क्षमा मागून हे वाक्य बोलतोय, त्यांना हे मान्यच नाही आहे. म्हणजे जो माझा मर्यादित अनुभव आहे की अनेक परिसंवादांमधनं जेव्हा विचारतो त्यांचं म्हणणं असं आहे की राजकारण हे त्याच्या गतीने चालतं, अर्थकारणाचे काय होईल ते तरी बघावं. पण शेवटी ज्याला व्हिक्टीम म्हणू आपण ते तुम्ही आम्ही आहोत. या सगळ्याविषयी थिंक बँक चर्चा करेल एवढीच खात्री मी आत्ता देऊ शकतो. पण पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की हा जो पॉलिटिकल इकॉनॉमिक डिसिजन्स जे काही होते विशेषतः केंद्राचे त्यातला एक मुख्य डिसिजन गेल्या काही वर्षातला होता GST. आणि या GSTच्या संदर्भातनं तुमच्या गेल्या उत्तरातले बरेचसे मुद्दे फिरताना दिसतात. GSTला आता 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. तुम्हीच म्हणल्याप्रमाणे 5 वर्षाने त्याचे खरे रंग दिसायला लागतात, चांगले वाईट. GST, त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची फलश्रुती आणि भविष्य याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. नाही मला असं वाटतं की हे आपण असं म्हणूया आत्ता की आपण आत्ता संक्रमण पर्वामध्ये आहोत. म्हणजे अशा अर्थाने की 1 जुलै 2017 पासून आपण लागू केलं. त्याच्या आधी 6 महिने एक प्रचंड मोठा धक्का अर्थकारणाला बसला नोटाबदलीचा. माझ्या दृष्टीने 17 ते 21 ही 4 वर्ष हा आत्ता बरं त्यातली पुन्हा 2 वर्ष कोविडमध्ये गेलेत. पण आता चित्र असं दिसतं आहे की निदान केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एक किमान सुसंवाद, GSTची अंमलबजावणी, तिचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्यातले करांचे दर आणि कर आकारणी संदर्भात ज्या धोरणात्मक किंवा तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करणं या बाबतीत एकवाक्यता तयार होते. त्यामुळे जवळपास 60 वर्षानंतर देशाच्या संपूर्ण अप्रत्यक्ष करांची जी व्यवस्था आहे त्याच्यात एक मोठं स्थित्यंतर घडून येणं हा एक मोठा म्हणजे एपॉकल बदल आहे. त्याचे आता परिणाम दिसत आहेत बरं का.
म्हणजे आता कोविडचं पटल विरळ व्हायला लागल्यानंतर जी आकडेवारी आता समोर येते, हळूहळू ज्या प्रमाणामध्ये अर्थकारण पुन्हा मूळ स्थितीवर येत आहे त्या प्रमाणामध्ये GSTचं करसंकलन वाढायला लागलेलं आहे. म्हणजे कुठेतरी याचा परिणाम होईल. फक्त मी आत्ता म्हटल्याप्रमाणे कदाचित 17 ते 21 आणि त्याच्यात 20 आणि 21 ही 2 वर्ष जाणं हा मोठा धक्का आहे. पण मला असं वाटतं की याचे अंतिमतः परिणाम हे योग्य होतील. आणि म्हणजे त्यातला जो मुद्दा पुन्हा मी या बाबतीमध्ये 13व्या वित्त आयोगाच्या अहवालाचा पुन्हा हवाला देईन की पहिल्यांदा डॉक्टर विजय केळकर त्याचे अध्यक्ष होते. त्या अहवालामध्ये एक संपूर्ण प्रकरण हे GSTसाठी आहे. आणि तिथे पहिल्यांदा म्हणजे त्या आदर्श चित्रापासून आपण आज खूप लांब आहोत हे मान्य केलंच पाहिजे. कारण 13व्या वित्त आयोगाने सरासरी दर 10% असं म्हटलं होतं आणि त्याच्यात त्यांनी 5%, 3%, 2% अशी विभागणी केली होती की 10 रुपये समजा आले तर 5 रुपये केंद्राकडे जातील, 3 रुपये राज्याकडे जातील आणि 2 रुपये स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जातील. हे अजून आपण लांब आहोत. पण या सगळ्या देवाणघेवाणीतनं एक 10 वर्षानंतर आपण म्हणू की जर आम्ही तिथे पोचलो तर खऱ्या अर्थाने या ज्या विकेंद्रीकरणामुळे आमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं चित्र खूप बदललेलं असेल. कारण पैसा येईल त्यांच्याकडे. पण त्याचवेळी आपण म्हणतोय त्याप्रमाणे जर आपण हा अर्थकारण राजकारणातला जो संबंध आहे त्याची गुणवत्ता आणि त्याचा पोत सुधारण्याबाबत जर आपण राहिलो नाही सजग तर हे केवळ मग सैद्धांतिक चर्चा राहील का हा भीती राहते. पण GSTची वाटचाल आता सुरू निदान आश्वासक आहे. सर, अजून एक असाच निर्णय याच आठवड्यात झाला. खरं तर तो आजच्या चर्चेशी कितपत रिलेव्हंट आहे मला माहीत नाही, पण तो पॉलिटिकल डिसिजन आहे, इकॉनॉमिक इम्पॅक्ट असणारा. तो असा की BSNLला रिवाईव्ह करायचा निर्णय झाला आणि 1.5 लाख कोटी रुपयाचं पॅकेज वेगवेगळ्या पद्धतीनं दिलं. तर मार्केट इकॉनॉमी, मोनोपोली, डिओपोली, ग्लोबलायझेशन या सगळ्यातला जो स्टेट इंटरफरन्स आहे त्याच्याकडे ते बघता येईल. याच्या आधी वोडाफोन आयडियात जे कर्ज आहे ते इक्विटीत कन्वर्ट करून सरकारनं त्याही कंपनीला बळ दिलं. तर हे जे डिसिजन्स होत आहेत याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, माझ्या दृष्टीने हे कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे एकूण किंवा आपण राजकीय नेतृत्वाच्या बाबतीमध्ये म्हणू उदारीकरण या संकल्पनेचा जो खरा सम्यक अर्थ आहे तिकडे आपण उशिरा का होईना गेलो असं मला वाटतं. म्हणजे कदाचित हा फार म्हणजे घाईघाईचा निर्णय पण म्हणजे निष्कर्ष वाटेल, पण मला तसं वाटत नाही. कारण 91मध्ये जेव्हा आपण संपूर्ण आर्थिक पुनर्रचनेला सुरुवात केली त्याचा सगळ्यात मोठा लाभार्थी दूरसंचारचं क्षेत्र आहे. कारण आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 3-3 वर्ष टेलिफोनसाठी प्रतीक्षा यादी, आता म्हणाल तेव्हा आपला फोन मिळतोय. म्हणजे उदारीकरणानंतर खाजगी क्षेत्राला खूप वाव मिळाला, त्यातनं स्पर्धा वाढली. पण दुर्दैवाने आजवर ही म्हणजे आणि हा मी म्हणजे पुनरुक्ती होते माझ्याकडनं, पण अतिशय विकृत व्याख्या आम्ही आजवर जोपासलेली आहे. आर्थिक पुनर्रचना याचा अर्थ सरकारने अंग काढून घेणं ही अत्यंत चुकीची व्याख्या आहे. सरकारने सुद्धा पुनर्रचनेनंतर जी स्पर्धात्मक अर्थव्यवस्था तयार होते त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचा समर्थ स्पर्धक म्हणून स्टेटने उभं राहणं आणि खाजगी क्षेत्रामध्ये कंपन्यांची जी आपापसातली स्पर्धा आहे ती चालू राहील, पण त्या स्पर्धेचे भलेबुरे जे परिणाम ग्राहकांना मिळतील किंवा ग्राहकांच्या पदरी येतील ते जर त्यांना अवांछनीय असतील तर त्यांना स्टेटचा पर्याय उघडा पाहिजे. म्हणजे मला जिओ परवडत नाही आहे किंवा नाही मला घ्यायचं जिओ, किंवा जिओ म्हणजे का त्याचं नाव जिओ असेल, आयडिया असेल, कुठले घेऊ आपण. मला जर कुठल्याही खाजगी दूरसंचारची सेवा नको असेल तर मला BSNL सुद्धा म्हणजे सरकारी कंपनी त्याच दर्जाची सक्षम सेवा तिने पुरवली पाहिजे. हे ग्राहक म्हणून पण माझ्या हिताचं आहे. आणि जी आम्ही स्पर्धेच्या अर्थकारणाची थिअरी मांडतो की कॉम्पिटिशन का आवश्यक आहे, कारण एकाधिकारशाहीचे तोटे आहेत. म्हणजे सरासरी किंमत जास्ती असते आणि उत्पादनाची पातळी, हे मी अगदी टेक्स्टबुकातलं बोलतोय बरं का. पण स्पर्धा ही किमती, सेवेचा दर्जा आणि सेवेची उपलब्धता या तिन्ही गोष्टींवरती स्पर्धेचा सकारात्मक परिणाम होतो. आजवर आम्ही स्पर्धा म्हणजे फक्त प्रायव्हेट सेक्टरला द्यायची हे जे होतं आणि त्यामुळे ज्या पद्धतीने BSNLचं कुपोषण
म्हणजे एका अर्थाने मला असं खरं वाटायला लागलं की हे जाणीवपूर्वक सरकार मारतं आहे कंपनी. तिला कुठेतरी आता अर्थकारणाचा एक टेकू मिळाला ही माझ्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे. पण केवळ एवढं करून थांबणार नाही. म्हणजे आम्ही पैसे दिलेत, पण मी म्हटल्याप्रमाणे दूरसंचारच्या क्षेत्रामधली एक अत्यंत प्रबळ स्पर्धक म्हणून तिला पुन्हा उभं करण्यासाठी व्यवस्थापकीय, मनुष्यबळ विषयक, तंत्रज्ञान विषयक तिचं सक्षमीकरण हे आवश्यक आहे. म्हणजे केवळ आम्ही 1.5 लाख कोटी दिले आता त्याने काही करावं हे बनून चालणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा अत्यंत योग्य निर्णय आहे आणि हे अभिप्रेत आहे. आम्ही जेव्हा आर्थिक पुनर्रचना, इकॉनॉमिक रिस्ट्रक्चरिंग जेव्हा म्हणतो त्याचा हा गाभा आहे की एकीकडे खाजगी क्षेत्रामधली स्पर्धा, पण त्याच वेळी केवळ सगळं रान खाजगी क्षेत्राला मोकळं करून द्यायचं याच्यात शेवटी. कारण मी सांगू का, जसं कंप्लीट सोशलिझम म्हणजे टोकाचा समाजवाद की तिथे शासन संस्थेची मक्तेदारी आहे ती जेवढी अवांछनीय आहे किंवा अनुचित आहे, तितकीच सर्वंकष निरंकुश खाजगी क्षेत्राची मक्तेदारी ही अधिक धोकादायक आहे. कारण शासकीय मक्तेदारीला निदान लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्ही मतदाराच्या माध्यमातून जाब तरी विचारू शकतो. खाजगी क्षेत्रावर नियंत्रण कोणाचं आहे? त्यामुळे सरकारी मक्तेदारी किंवा शासन संस्थेची मक्तेदारी किंवा खाजगी क्षेत्राची मक्तेदारी हे दोन्ही एकाच प्रकारे धोकादायक आहे. याचा सुवर्ण मध्य आहे की शासन संस्था पण प्रबळ बाजारपेठेच्या दृष्टीने सक्षम स्पर्धक म्हणून त्या उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत राहणं आणि खाजगी क्षेत्राने पण स्पर्धा करणं. म्हणजे मी फक्त हे स्पष्ट होण्याकरता उदाहरण देतो. मी समजा शेतकरी आहे, मला खाजगी बँक म्हणजे खाजगी सोडून आपण देऊन सरकारी बँक समजा मला कर्ज देणार नसेल किंवा आपण असं गृहीत धरू की राष्ट्रीयकरण झालंच नसतं, तर मला म्हणजे शेतकरी असेल, असंघटित कामगार असेल, छोटा उद्योजक असेल, त्याला खाजगी सावकाराकडे जावं लागलं असतं. मग तिथे 5 खाजगी सावकार आहेत, एक महिन्याला 2 रुपये आकारतोय, 2%, दुसरा 1.5%, 1%, मला वावच नाही आहे ना. मग त्यातल्या त्यात कमी जुलमी सावकार कोण आहे हे मी बघणं. मग राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून जेव्हा सरकारी वित्तपुरवठ्याचा मला पर्याय सुरू होतो तेव्हा त्याचे पडसाद सावकारीमध्ये पण उमटतात ना. तीच परिस्थिती दूरसंचाराच्या बाबतीत आहे. म्हणजे कुठल्याही उदारीकरणाच्या बाबतीत ती आहे. त्यामुळे मला व्यक्तिशः हे खूप समाधानकारक वाटलं. पण हे पुरेसं नाही. म्हणजे तिचं पुनरुभारणी ही सर्वंकष करावी लागेल. सर, खरं तर आपण ज्या विषयाशी बोलतोय त्या विषयातले खूपसे मुद्दे आपण कव्हर केलेत. खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली. मुलाखतीच्या शेवटी येताना थोडा डायग्रेस करणारा प्रश्न विचारायचा आहे जो या मुलाखतीशी तसा इन ट्यून नाही पण विचारला पाहिजे. ते म्हणजे एक असाही रिपोर्ट आला कालच, आपण आज शूट करतोय शुक्रवारी, की भारत मंदीत जाणार नाही आणि अमेरिका मात्र मंदीत जाताना दिसते. 2 क्वार्टर ते टेक्निकली निगेटिव्ह आलेले आहेत. हा प्रश्न विचारला पाहिजे कारण याची आमच्या प्रेक्षकांना नक्की कुतूहल असणार आहे की असं काय आहे की ज्याच्यामुळं भारत मंदीत आत्ता जाणार नाही, 0% शक्यता वर्तवली आणि इतर प्रगत देश मात्र मंदीत जातात. शेवटचा प्रश्न मला असं वाटतं की इतके वर्ष म्हणजे पुन्हा आम्ही पुस्तकी अर्थकारणामध्ये विकसनशील देशांच्या शबलता म्हणून ज्या वैगुण्यांचा उल्लेख करायचो ती वैगुण्यच आज आमचं संरक्षक कवच बनलेत. म्हणजे प्रचंड मोठी लोकसंख्या, खूप मोठं नागरीकरण, नव्याने उदयाला आलेला मध्यम वर्ग, त्याच्या स्तरीकरण हे मान्य आहे पण संख्या मोठी आहे. अजूनही शेतीवरती असणारा अवलंबन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, असंघटित क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तो मान्य आहे की तो रोजगार निकृष्ट आहे, अकुशल आहे, कमी परतावा देणारा आहे, पण देर इज समथिंग टू फॉल बॅक अपॉन. ते लोकांना मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देशी बाजारपेठ विकसित करण्यावरती आम्ही उदारीकरणानंतर सुद्धा ते लक्ष पुरवलेलं आहे. म्हणजे या बाबतीमध्ये सगळ्या आर्थिक प्रशासकांना आपण धन्यवाद दिलेच पाहिजेत की ज्या पद्धतीने उदारीकरण गेले 30 वर्ष आपण राबवलं आहे. इट इज अ कॅलिब्रेटेड अप्रोच की प्रत्येक गोष्टीचा आढावा घेऊन हळूहळू उदारीकरण राबवणं. याचा फायदा ज्याला आम्ही एकेकाळी म्हणजे 95 मध्ये पूर्व आशियाई देशांच्या मध्ये जी परिस्थिती आली, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर,
मलेशिया, त्यांचं संपूर्ण अर्थकारण हे पश्चिमी बाजारपेठांवरती अवलंबून होतं. थोड्याफार फरकाने, आणि हा मुद्दा म्हणजे मी शेवटी अधोरेखित का करतो, 30 वर्ष चीनने हेच धोरण राबवलं, ज्याला आम्ही एक्सपोर्ट लेड ग्रोथ म्हणतो, की सगळी विकास किंवा सगळी वाढ ही पश्चिमी बाजारपेठांच्या मागणीवरती अवलंबून ठेवायची. आपण उत्पादन करायचं, खपवायचं तिकडे. म्हणजे देशी क्रयशक्ती, देशी मागणी ही कुपोषित ठेवायची आणि परदेशी मागणीवरती अर्थकारणाचा विकास अवलंबून ठेवायचा. हे जे धोरण होतं हे भारताने कधी अवलंबलेलं नाही. मला असं वाटतं आज आपण त्याची म्हणजे जी एका अर्थाने चांगली फळं आहेत ती आपण भोगतोय. कारण आत्ता परवा जुलैमध्ये म्हणजे हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी दर 6 महिन्यांनी एकूण जागतिक अर्थकारणाबद्दल अंदाज व्यक्त करतं. ती जर आपण आकडेवारी बघितली तर भारतीय अर्थव्यवस्था येत्या वर्षात साधारणपणे 7% वाढेल. 7.4 असं काहीतरी होतं, एक 2-3 म्हणजे 0.3 किंवा 4ने ते कमी जास्त झालं आहे. पण तरीसुद्धा आपण नजीकच्या काळामध्ये जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी म्हणजे अर्थसत्ता असेल किंवा अर्थव्यवस्था असेल हे त्यातनं दिसतं आहे. कारण चीनचा आर्थिक वाढीचा वेग 3% त्यांनी मांडलेला आहे. पुन्हा चीनी आकडेवारीवरती माझा विश्वास नाही, पण तरीसुद्धा अतिशय मोठी लोकसंख्या, अजूनही शेतीवरती असणारा अवलंबन, खूप मोठ्या प्रमाणावरती स्वयंरोजगार जो मिळेल तो, याच्यामुळे आपली अंतर्गत बाजारपेठ अजून मोठी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे की उदारीकरणाचा अतिशय सावध स्वीकार. म्हणजे याचं फक्त एक शेवटी गमक सांगून आपण थांबू की अर्थशास्त्रामध्ये आम्ही डिग्री ऑफ इंटिग्रेशन असं म्हणतो. म्हणजे देशी अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर किती घट्ट जडणघडण झालेली आहे किंवा संघटन आहे, ती डिग्री म्हणजे निर्यात मूल्य अधिक आयात मूल्य याचं ठोकळ देशी उत्पादनाशी असणारं प्रमाण, हे तर साधं गमक आहे. भारताचं ते प्रमाण 30%च्या आसपास आहे. म्हणजे एकीकडे ते 40%वरती होतं. याचे दोन्ही आहेत ना, म्हणजे सकारात्मक फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. पण 70% देशी अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय अर्थकारणातल्या हेलकाव्यांपासून अस्पर्शित असणं हे आज आपल्या म्हणजे पथ्यावर पडणारी बाब आहे. त्यामुळे अमेरिका किंवा या प्रगत देशांच्या समोर विशेषतः कोविडनंतर जो प्रसंग किंवा जी भीती आज जाणवते आहे ती आत्ता आपल्याला जाणवत नाही आहे. याचं कारण मी म्हटल्याप्रमाणे की एकेकाळी मोठी लोकसंख्या, कमी औद्योगिकरण, शेतीवरती असणारा अवलंबन, हे सगळे आम्ही अविकसनशील देशांची एका अर्थाने दुर्दैवाची बाब मानायचो. हे आज कवच बनलेलं आहे. आणि मला असं वाटतं ह्या ज्या अंतर्गत क्षमता आहेत, या अंतर्गत क्षमतांचं संगोपन करण्यासाठी पुन्हा आपण जो आपला मुख्य मुद्दा आहे, राजकीय धोरणं आपली काय आहेत, आणि मग देशातला शेतकरी, शेतमजूर, नवमध्यम वर्ग, असंघटित रोजगार, स्वयंरोजगार, स्त्रिया यांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आमची धोरणं आपण कशी तयार करून कशी राबवतोय, हा शेवटी पुन्हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण आपण इसेन्शियली पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये आहोत. म्हणून हे सगळी म्हणजे आज आपलं जी एका अर्थाने आपण म्हणू की भक्कम बाजू आहे, ही सगळी लाभलेली आपल्याला ही सक्षम करणं आणि एकाच वेळी जागतिक अर्थव्यवस्थेचा समर्थ घटक बनत असताना आपण एका अर्थाने, मी स्वयंपूर्ण नाही म्हणणार, स्वायत्त म्हणेन की आमचा विकास हा बाकीच्या गोष्टींवरती अवलंबून राहील. कारण शेवटी आपण एक ग्लोबलाइज्ड जगामध्ये आहोत. पण आमची अंगभूत क्षमता ही वर्धिष्णू बनवणं, याच्याकरता पुन्हा जिथून आपण सुरुवात देऊन थांबू, गुड पॉलिटिक्स हॅज टू बी बेस्ड ऑन गुड इकॉनॉमिक्स. हे मनमोहन सिंगांचं वाक्य हे खरोखर अत्यंत चिरस्मरणीय आहे. सर, तुमचे खूप खूप आभार. एक अत्यंत समृद्ध करणारी आणि जो थिंक बँकचा पर्पज आहे की सजग समाज होत राहावा, त्याच्या डेफिनेशनमध्ये फिट बसणारी चर्चा आज घडली. तुम्ही इतका वेळ दिलात आणि इतकी उत्तम विश्लेषण, माहिती आणि एक नवा थॉट दिलात, त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.